जय भीम नमो बुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्र। वसरणीच्या साई कृपानगर येथील सार्वजनिक रस्त्यावरील व मोकळ्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटवून सदरील जागा मनपाने ताब्यात घ्यावी। मिल एरिया भागातील देगावचा, भैयासाहेब आंबेडकर नगर, पंचशील नगर, भीमघाट, गंगाचाळ, नल्लागुट्टाचा येथील नागरिकांच्या येणाऱ्या पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शनी मंदिरजवळ गेट असलेली पूर संरक्षण भिंत बांधण्यात यावी। यावर इतर अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाध्यक्ष भगवान ढगे यांच्या नेतृत्वात नांदेड वाघाळा मनपा कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे साई कृपानगर येथील अतिक्रमण, साई कृपानगर येथील मल्लनिसारणाची कामे, त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार दूर झालाच पाहिजे। मी भगवान ढगे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रीय सदस्य आणि नांदेड जिल्हाध्यक्ष हे पद माझ्याकडे आहे। आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर आम्ही बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे। आणि त्यातील आमच्या अशा मागण्या आहेत की वसरणी येथील जे साईकृपा नगर आहे त्या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावरती अतिक्रमण वाढलेली आहेत। त्याचप्रमाणे मोकळ्या जागेत देखील त्या ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत। त्याचप्रमाणे ही अतिक्रमण हटवावीत अशी आमची मागणी आहे। आणि तिथलं जे मलनिसारणाची कामे झालेली आहे ड्रेनेजची, ती बऱ्याच जे प्लॉट धारक आहेत, जे घरमालक आहेत, त्यांच्या त्या हद्दीतून ही मलनिसारणाची कामे केलेली आहेत। ती त्वरित या ठिकाणी ते काम रद्द करण्यात यावं आणि या कामाची चौकशी देखील झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि आमची पंचशील नगर हे जे आहे उस्मानशाही मिल शाळेच्या पाठीमागे, तिथले आमचे बरेच प्रश्न आज प्रलंबित आहेत। आम्ही बऱ्याच वेळा महापालिकेला निवेदन देऊन थकलोत, परंतु आमची दखल घेतल्या गेली नाही, म्हणून या ठिकाणी आम्ही बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबिलेला आहे। त्या ठिकाणी हे जे वारंवार आम्हाला पुराचा जो तडाखा आहे तो सहन करावा लागतो आणि शासनाला देखील त्या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची वेळ येते। तर ही बाब टाळण्यासाठी हे वारंवार हे जे पुराचं संकट आहे हे कायमचं त्या ठिकाणी हटवण्यासाठी आम्ही जो गोदावरी नदीकाठी शनी मंदिर आहे त्या ठिकाणी गेट असलेली पूर संरक्षक भिंत ही आमची RPIची फार जुनी मागणी आहे। ती पूर संरक्षक भिंत त्या ठिकाणी जर उभी केली तर आम्हाला बॅकवॉटरचा धोका संभवणार नाही, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे पंचशील नगर ते गंगाचाळला येण्यासाठी त्या ठिकाणी अगदी चिखलतुडीत विद्यार्थ्यांना, महिलांना, सगळ्यांना अगदी फार मोठा त्रास पावसाळ्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पंचशील नगर वासियांना सहन करावा लागतो। त्या ठिकाणी CC रोडचं काम करण्यात यावं अशी देखील आम्ही या उपोषणाच्या माध्यमातून महापालिकेकडे मागणी केलेली आहे। आणि पंचशील नगरचा जो पूल आहे त्याची उंची अतिशय कमी आहे आणि त्या पुलाचं काम देखील निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। त्यामुळे त्या पुलाची उंची ही वाढवण्यात यावी आणि नवीन पूल त्या ठिकाणी निर्माण करण्यात यावा अशा पद्धतीची देखील मागणी आहे। रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि औद्योगिक महाशहराला रेल्वे जंक्शन मिळावे या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शहराध्यक्ष पराग वडके यांच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। कोकण रेल्वे आलीच पाहिजे। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद। कोकण रेल्वे हा विकासाची एक वाहिनी आहे। त्यापासून महाड शहराला वंचित ठेवण्याचं काम जाणीवपूर्वक काही लोकांनी केलेलं आहे असा आमचा आरोप आहे। त्याच्या व्यतिरिक्त महाड शहर पाण्यात डुबलं पाहिजे असं कुभाड देखील त्या षडयंत्राचा भाग आहे। म्हणून कोकण रेल्वेचा बांध हा धरणासारखा त्या बाजूला सावित्री नदीवर टाकलेला आहे। त्यामुळे दरवर्षी पुरामध्ये आमचं महाड बुडतंय, त्याला कारणीभूत हे आहे।
आणि मग कोकण रेल्वेच्या असून मिळणारा जो व्यापाऱ्याचा फायदा आहे, शैक्षणिक विकास आहे, औद्योगिक विकास आहे, त्यापासून आम्ही वंचित राहिलो। रेल्वेच्या पुलामुळे आम्हाला काय मिळालं महाडकरांना? तर फक्त पूर आणि नुकसान मिळालेले आहे। हे जाणीवपूर्वक केलेलं पाप आहे, कुबाड आहे। म्हणून करता रेल्वे प्रशासन, केंद्रीय मंत्री, रेल्वे मंत्री आणि महाराष्ट्र सरकार याला हे लोक जबाबदार आहेत। सन्माननीय खासदार रायगडचे तटकरे साहेब यांना आम्ही 2 वेळा निवडून दिलेलं आहे, पण त्यांनी कधीही रेल्वे महाडला यावी असा चकार शब्द देखील ह्या सभागृहामध्ये काढलेला जर मला दाखवला तर मी 1 करोडची पैन झारेल। हा तटकरे साहेबांचा जो महाड शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा त्यांनी बदलला पाहिजे। त्यांची आणि सन्माननीय गोगावलेंचं जे आज प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्ही बघतो की विदुष्ट आहे, त्या दोघांना माझं अपील आहे की तुम्ही ते पालकमंत्री पद अर्ध फाडून घ्या, पण आमच्या महाडच्या लोकांना ह्या रेल्वेपासून तुम्ही वंचित का ठेवलंय? तुम्ही दोघेही जबाबदार आहात। त्यामध्ये खासदार म्हणून तुम्ही लोकसभेमध्ये आमची ही बाजू मांडली पाहिजे। तुमच्या रोह्यामध्ये रेल्वे तुम्ही गोल आकारात फिरून नेली ना, मग महाडमध्ये पण त्या पद्धतीने तुम्ही आणा। जोपर्यंत तटकरे साहेब या ठिकाणी येऊन उपोषणकर्त्याला आश्वस्त करत नाही तोपर्यंत हे उपोषण संपणार नाही। आंदोलनाची माझी मुख्य भूमिका अशी आहे की हे जे महाड शहर आहे हे मुंबई गोवाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं शहर आहे। याच्या आमच्या इथे प्रसिद्ध राजधानी रायगड ही छत्रपती शिवरायांचे पदस्पर्शीने पावन झालेली राजधानी रायगड असू दे, त्याच्यानंतर जे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहण्यासाठी सत्याग्रह केला ते पवित्र चौदार तळे असू देत की अजून इथून जवळ असणारे महाबळेश्वर असं रम्य ठिकाण असू देत, तर हे असे इथे महाड शहराला आमच्या रेल्वे अत्यंत गरजेची असताना केवळ राजकीय द्वेषापोटी आमच्या इथून ही रेल्वे स्टेशन असताना सुद्धा ही बाहेरून वळवण्यात आलेली आहे। आणि माझा उपोषणाचा आज जो उद्देश आहे ही रेल्वे पुन्हा आमच्या एकदा महाड शहरामध्ये येऊन आज जो आमचा महाडचा विकास खुंटलेला आहे, आज आमचा जो मुख्य प्रवाह आहे जो देशाशी जोडलेला जाणारा त्याच्यापासून आम्ही वंचित आहोत। तर आमचा जो व्यापारी वर्ग आहे, आमची जी MIDC आहे, आमचे जे विद्यार्थी जे आहेत इथले यांना या रेल्वेच्या सुविधांपासून वंचित राहिल्यामुळे अनेक गोष्टींना आम्हाला त्रासदायक होत असताना आज ही जी रेल्वे नसल्यामुळे आम्हाला जो त्रास सहन करावा लागत आहे तो जनतेचा त्रास कमी करण्यासाठी आणि आमच्या न्याय हक्कासाठी आणि ही आमच्या हक्काची आहे रेल्वे, कोकण रेल्वे, आणि हे आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही। ते खोटं बोलतो तर बोलतो आणि मतचोरी करतो, वोट चोर गड्डी चोर अशा आशयाचे फलक घेऊन मतदान प्रक्रियेतील गैरव्यवहार विरोधात आज मुंबई ठाणे जिल्हा शहर काँग्रेस कमिटीतर्फे रेल्वे बसस्थानक शेजारी दिवसभर नागरिकांच्या स्वाक्षरी मोहीम घेण्यात आल्या। यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन स्वाक्षरी मोहिमेला पाठिंबा व्यक्त केला आहे। यावेळी ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, श्रीरंग बर्गे, चंद्रकांत पाटील, महेंद्र म्हात्रे, निशिकांत कोडी, शहराध्यक्षा स्मिता वैती, बालचंद्र महाडिक, संगीता कोटल तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी दिवसभर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। इथे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या देशामध्ये मतदानाचा टक्का वाढवायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तुम्ही बघाल की ज्या प्रमाणात लोकसभेमध्ये पराभव झाला, लोकसभेनंतर ज्या राज्यात विधानसभा झाल्या, लोकसभेच्या आधी ज्या राज्यात विधानसभा झाल्या तिथे काँग्रेस जिंकली किंवा काँग्रेसमध्ये आघाडी जिंकली। ममता बॅनर्जी असेल, तेलंगणा असेल तिथे काँग्रेस जिंकली, परंतु त्यानंतर ज्या विधानसभा झाल्या त्याच्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात बोगस मतदार घुसवल्याने आणि मतदानाचा टक्का हा EVM-द्वारे किंवा मतदारांच्या द्वारे वाढवल्यामुळे विधानसभेमध्ये BJPला चांगला फायदा झाला आणि म्हणून वोट चोरी करून हे देवेंद्र सरकारचं फडणवीस सरकार जे आहे ते सत्तेवर आलेलं आहे। याच्या विरोधात सातत्याने पुरावे देऊन राहुल गांधी असतील, आमचे इतर नेते असतील किंवा मग काल परवा आदित्य ठाकरे असतील, या सगळ्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ठाण्यात सुद्धा जितेंद्र आव्हाडांनी या बाबतीत आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही वोट चोरीच्या बाबतीत इलेक्शन आयोगाला निवेदन दिलेलं आहे। तर त्याचाच एक भाग म्हणून आज अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्राचे प्रभारी
रमेश चेलिताला आणि आमचे दोन्ही आदरणीय प्रभारी ठाणे शहराचे चंद्रकांतदादा पाटील आणि बर्गे साहेब श्री बर्गे दोघेही पेणवरून आलेले आहेत रायगडवरून. तर वोट चोरीच्या विरोधात ह्या आम्ही सह्यांची मोहीम आखलेली आहे आणि त्याच्यामुळे हा सह्या ज्या प्रमाणात होत आहेत हा आक्रोश जनतेचा दिसून येतो. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। 2 ऑक्टोबरचा ओबीसी GR रद्द करा, 58 लाख बेकायदेशीर कुणबी नोंदी रद्द करा, महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना त्वरित करा, प्रत्येक जिल्हा व तालुकानिहाय ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती करण्यात यावी या मुख्य मागण्यांसाठी नांदेड जिल्हा ओबीसी भटके विमुक्त बलुतेदार मायक्रो ओबीसी समन्वय समिती नांदेडच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भटके विमुक्त बलुतेदार ओबीसी एल्गार महामोर्चा काढण्यात आलाय। काय GR होता की एका ॲफिडेव्हिटद्वारे जर कुणाची वंशावळ सापडत नसेल, तर एका ॲफिडेव्हिटद्वारे गावातील, नातेसंबंधातील आणि कुळातील, परत एकदा ध्यान देऊन ऐका, हा GR काय काढला तर गावातील, नातेसंबंधातील आणि कुळातील जर एखाद्या व्यक्तीकडे जर कुणब्याचं सर्टिफिकेट असेल आणि त्या व्यक्तीनं जर तसं ॲफिडेव्हिट दिलं तर त्याला दाखला मिळवून द्या। आणि साहेब, त्या GR मध्ये, त्या GRच्या प्रस्तावनेमध्ये 2 पानाची प्रस्तावना, एवढी सुमार दर्जाची प्रस्तावना, त्या प्रस्तावनेमध्ये शेवटचं वाक्य असं बोलले की मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत सुलभता प्राप्त व्हावी म्हणून आम्ही हा गव्हर्नमेंट रेझोल्युशन पारित करत आहोत। कुणाला? मराठा समाजाला। साहेब, मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलंय। मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण सेंट्रल बॅकवर्ड कमिशनने नाकारलं। मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण स्टेट बॅकवर्ड कमिशनच्या 4 कमिशननी नाकारलं। आणि मराठा समाज आणि कुणबी हे एकच आहेत असं म्हणणं किंवा मराठा समाजाला सामाजिक मागास समजणं म्हणजे मूर्खपणा होय, अशा पद्धतीचं जजमेंट तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती जस्टिस मार्ला पल्लेंनी आपल्या जजमेंटमध्ये दिलेलं आहे। म्हणजे मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण किंवा ओबीसीच्या यादीमधलं इन्क्लुजन इथल्या न्याय व्यवस्थेला मान्य नाही, इथल्या आयोगांना मान्य नाही। मग आता करायचं काय तर मराठा समाजालाच कुणबी समजण्यात यावं। पुढच्या दरवाज्यानं एंट्री मिळत नाही तर मागच्या दरवाज्यानं ते पण रीतीने नाही, मागच्या दरवाज्यानं भगदाड पाडून ओबीसी मध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये ज्यावेळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब होते, 2004 सालचा एक GR होता, बरोबर आहे का लिंगे साहेब, बरोबर आहे का? 2004 साली एक GR काढण्यात आला, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा। कुणबी या शब्दाला मराठा हा शब्द त्याच वेळी जोडला गेला आणि त्याच दिवशी ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्रामधलं संपुष्टात आलं। ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल, ओबीसीच्या विरोधात निघालेला 2 सप्टेंबरचा काळा GR रद्द करायचा असेल तर आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात हा लढा लढावा लागेल।
संख्या मोजू नका, नाव बघा, नाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नाव आलं ना, न्यायालयाला सुद्धा योग्य निकाल द्यावा लागतो. या राज्यात अनेक नेत्यांनी याचिका दाखल केल्यात साहेब. प्रत्येकाला सांगायचं फक्त मी याचिका दाखल केली वाचवण्यासाठी, परंतु प्रत्येक नेत्याने याचिका कशी दाखल केली की ती सरकारच्या हिशोबाने आणि ती रद्दच होणार आहे, म्हणजे रिजेक्ट होणार, ओबीसीच्या बाजूने निकालच लागणार नाही. अशा याचिका जाणीवपूर्वक दाखल केल्यात. त्यामुळं ह्या अशा याचिका कमकुवत याचिका काही कामा नाहीत. जर ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल तर माझी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना कळकळीची विनंती, साहेब आपल्याला न्यायालयीन लढा द्यावा लागेल आणि आपल्याला रस्त्यावरला सुद्धा लढा द्यावा लागेल. आणि या दोन्ही लढ्यासाठी आदरणीय साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुमच्या खांद्याला खांदा देऊन लढू आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही कुठेतरी छोटेसे शिलेदार होण्याचा प्रयत्न करू. शिक्षणातलं आरक्षण जे आहे हे संपलेलं आहे. नोकऱ्यांमधलं आरक्षण संपलेलं आहे, कारण का शिक्षण क्षेत्रातलं खाजगीकरण झालेलं आहे. नोकऱ्यांमधला कॉन्ट्रॅक्ट वरती त्या ठिकाणी गेलेलं आहे. आता जे आरक्षण राहिलेलं आहे ते ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इथलंच राहिलेलं आहे. शिक्षणातलं आरक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण हे पुन्हा प्रस्थापित करायचं असेल तर ओबीसीने सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली पाहिजे, हे लक्षात घ्या. तरच इथला बदल होऊ शकतो, नाही तर अजिबात बदल होणार नाही. हा जो निजामी मराठा सत्तेवरती बसलेला आहे त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. अजिबात इतिहास माहिती नाही. दिल्लीच्या तख्ताशी पेशवाईची किती वेळा लढाई झाली? किती वेळा झाली? हा इतिहास आपल्याला कोणी सांगणार ना. 3 वेळा झाली आणि 3 वेळा मांडोली काय झाली तर दिल्लीच्या तख्तावरती आम्ही बसणार नाही, तर दिल्लीचं तख्त आम्ही सांभाळू, पण वसुली करण्याचं राज्य हे आम्हाला मिळालं पाहिजे. काय मिळालं पाहिजे? जेव्हा मानसिकता कुठली आहे? आता ईस्ट इंडिया कंपनीची मालकी मानसिकता असेल तर तुम्हाला न्याय कुठून मिळणार? वसुलीची मानसिकता असेल तर ओबीसीला न्याय कुठून मिळणार? तर वसुलीचं जे आहे ओबीसीतलं सुद्धा जे आहे ते काढून घ्या, कारण का वसूल करायचा. आणि म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणत असत की इतिहास हा आपला मार्गदर्शक असतो आणि जो इतिहास ओळखतो, इतिहासाला समजतो, तोच नवा इतिहास या ठिकाणी घडू शकतो. हे आपण लक्षात. नवा इतिहास काय घडवायचा आहे? हाकेने सांगितल्याप्रमाणे इथला लोहारातला असेल, कुंभारातला असेल, नाव्यामधला असेल, हा आमदार झाला पाहिजे. पण आजही आपण बघितलं तर धनगरामधला असेल, माळ्यांमधला असेल, हा असताना खासदार झालेला नाही, अशी असणारी परिस्थिती. फक्त छगन भुजबळ एकदा सोडले
चुकलेलं नाही. सोलापूर महानगरपालिका प्रभाग रचना भाजप अनुकूल इतर पक्षाच्या हरकतीवर दखल न घेणाऱ्या निवडणूक आयोगाचा प्रशासनावर वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. जय भीम. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची बिगुल वाजवली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, या सर्व निवडणुकीच्या तयारीला प्रशासन लागलेलं आहे. याच अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेमध्येही महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी निवडणूक आयोगाने प्रभाग रचना जाहीर केली. प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर प्रभाग रचनेबद्दल कोणाच्या काही हरकती वगैरे आहेत का याची मागणी करण्यात आली आणि अनेक लोकांनी, अनेक राजकीय पक्षांनी आपल्या वेगवेगळ्या हरकती मांडल्या. काही लोकसंख्येच्या हिशोबाने हरकती मांडल्या, काही भौगोलिकदृष्ट्या हरकती मांडल्या. परंतु निवडणूक आयोगाने, निवडणूक शाखेने इतर लोकांनी, इतर पक्षांनी, इतर नागरिकांनी मांडलेल्या हरकतीला कोणतेही बदल न करता फक्त भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या आजी माजी पदाधिकारी, सदस्य या लोकांनी केलेल्या हरकतीवरच फेरबदल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिके क्षेत्रातील एकूण 10 प्रभागामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल करून भारतीय जनता पार्टीच्या 39 नगरसेवकांच्या जागा ह्या सेट करण्यात आलेल्या आहेत. तर बांधवांनो, मला आज आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की हे प्रभाग रचना करत असताना इतर नागरिकांच्या जर तुम्हाला हरकती जाणून घ्यायच्याच नसेल आणि त्यांच्या हरकतीवर निर्णय घ्यायचाच नसेल तर ह्या निवडणुकीचे नाटक कशाला? तुम्ही हुकुमशाही जाहीर करा. हे असंच या ठिकाणी प्रशासनाचं दिसत आहे आणि ही निवडणूक आयोग भाजपचंच एक सेल म्हणून काम करताना दिसत आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये 19 जागा ह्या भारतीय जनता पार्टीला अनुकूल अशी प्रभाग रचना करण्यात आली आणि तसेच एकूण 10 प्रभागामध्ये 39 जागा ह्या भाजपसाठी सेफच करण्यात आलेल्या आहेत. या आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे की निवडणूक आयोग जर असे भारतीय जनता पार्टीचे सेल म्हणून काम करत असेल तर येणारा काळ हा अत्यंत अवघड आहे. माझं सर्व राजकीय पक्ष असेल, संघटना असतील आणि जे कोणी निवडणूक लढणारे उमेदवार असतील, या सर्वांना माझी विनंती आहे की या भारतीय जनता पार्टीच्या सेलबाबत, निवडणूक आयोगाच्या बाबत आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. आपल्या हरकतीला का बदल केला नाही किंवा का विचारात घेतलं नाही याचा जाब आपण विचारला पाहिजे. एवढं या ठिकाणी बोलतो, थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी आरक्षित असलेली जागा खासगी बांधकाम व्यावसायिक कंपनीला विकल्याच्या विरोधात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बेमुदत जनआक्रोश धरणे आंदोलन सुरू केले आहे. स्मारक समितीने जागा गैरमार्गाने एनजी वेंचर या खासगी बांधकाम व्यावसायिक कंपन्यास विकणाऱ्या भाजपा मित्रपक्ष महायुतीचा जाहीर निषेध केला आहे. या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिनजी खरात, शैलेंद्र मोरे, राजाभाऊ कांबळे, फिरोज मुल्ला, नीताताई अडसूळ उपस्थित होत्या. माहिती सरकारचं करायचं काय, मुरली मोहलचं करायचं काय, मुरली मोहलचं करायचं काय. आईला आश्रममध्ये पहिली मीटिंग झाली, त्या मीटिंगला मी होतो. त्यावेळेस अनेकांनी आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळेस सभागृहामध्ये त्यावेळेस असणारे नगरसेवक त्या मीटिंगला हजर होते. त्यांनी हाच प्रश्न सांगितला की आम्ही सभागृहामध्ये अल्पसंख्याक पडलो, आम्ही 10-12 लोकच होतो.
10-12 लोक असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी विरोध करता आला नाही. मग आम्ही त्या ठिकाणी नम्रपणे विचारलं, तुम्ही त्यावेळेस समाजामध्ये का नाही आला? त्यावेळेस त्यांच्याकडे काही उत्तर नाही आणि आजही या प्रश्नाचं उत्तर नाहीये. तर समाजाने त्यांना हा जाब विचारला पाहिजे. आम्ही केला विरोध, परंतु सर्वजण म्हटले की त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलं की आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो, आम्ही त्या ठिकाणी अल्पसंख्याकमध्ये पडलो, आमची नगण्य संख्या होती, त्यामुळे आमचा विरोध टिकला नाही. पण आम्ही त्यांना हा प्रश्न केलेला आहे की तुम्ही त्याच वेळेस समाजामध्ये येऊन हा विषय का नाही सांगितला, समाजाला जागृत का नाही केलं? तर त्यांच्याकडे आजही त्याचं उत्तर नाहीये. तर समाजाने त्यांना आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाकडून तिकीट घेण्यासाठी, इतर पक्षाकडून तिकीट घेण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी हे आंदोलन 15 तारखेनंतर त्यांनी मोडीत काढलेलं आहे. त्यांनी मोडीत काढलेलं आंदोलन का मोडीत काढलं हे समाजाने त्यांना विचारावं, असा आमचा प्रतिप्रश्न हे आंदोलन जाहीर केल्यापासून आहे. विविध माध्यमातून, विविध चॅनलद्वारे, युट्यूब चॅनलद्वारे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, त्या माध्यमातून आम्ही विचारलेला आहे. समाजाने आता त्यांच्या दारात जाऊन त्यांना जाब विचारावा अशी आमची मागणी. आज या ठिकाणी बेमुदत जन आक्रोश धरणे आंदोलन आपण करत आहोत. त्याची पार्श्वभूमी जी काय आहे ते आमच्या बाकीच्या मित्रांनी, आंदोलकांनी सांगितलेलीच आहे. मी या आंदोलनाच्या मार्फत इथं एक समन्वयक म्हणून, मी एक बाबासाहेबांचा पाईक म्हणून, एक भीमसैनिक म्हणून सर्व समाज बांधवांना आवाहन करत आहे की मागे या आंदोलनामध्ये जे काही घडलं त्याची सर्वांना माहिती आता होत आहे, होत राहील. आमची प्रमुख भूमिका समाज जागृती करणं आहे आणि समाजाने जो बाबासाहेबांच्या नावाने आपण जो खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा आपल्याला बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे. आणि बाबासाहेबांच्या जागेच्या स्मारकाचा जो काय इथं डाव चाललेला आहे किंवा जे काही त्याच्यावरती भ्रष्टाचाराचं काम चालू आहे, ते भ्रष्टाचाराचं काम हाणून पाडायचं हे आपल्या जनतेच्या हातात आहे, आपल्या समाजाच्या हातात आहे. आपला समाज जागृत व्हावा ही एकमेव भूमिका घेऊन आम्ही आंदोलनासाठी बसलेलो आहोत. आपल्या समाजातील काही नेत्यांनी काय केलं, ज्यांना निवडून दिलं त्यांनी काय केलं हे बघण्यापेक्षा आपणच त्या नेत्यांना निवडून दिलंय तर त्यांना त्यांची जागा समाजाने, कारण की समाजाच्या जीवावरती ते मोठे झाले. आज ते 30-40 वर्ष समाजामध्ये राहून समाजाचं नाव घेऊन मोठमोठी त्यांनी पदं भोगलेली आहेत. तर ती पदं फक्त समाजाच्या जीवावरती भोगलेत आणि समाजाला दिशाभूल करतात, समाजाला रस्त्यावरती आणून विकण्याचं काम ते करतायत. तर ही भूमिका आज समाजापर्यंत गेली पाहिजे, समाज जागृत झाला पाहिजे आणि आपल्या बापाचं स्मारक होण्याकरता राजकारण न करता बापाच्या स्मारकासाठी समाजातील प्रत्येक घटकाने, प्रत्येक माणसाने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एवढं आव्हान आम्ही करत आहोत. आणि ह्या चोर लबाडांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. एका बिल्डरला करारामार्फत दिलेली समजतं. नंतर एनजी व्हेंचर्स नावाची ही कंपनी आहे, परंतु जर पाहिलं तर हा करार जाणून बुजून केल्याचा स्पष्टपणे दिसत आहे. पुणे शहरामध्ये इतर ठिकाणी भरपूर जागा आहेत, परंतु या जातीवाद्यांना, मनुवाद्यांना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या शेजारी जागा दिसली हे स्पष्टपणे दिसून येत आहे. मी कोणाला दोष देणार नाही, पण माझा दोष माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याकडे आहे का? हा विकास आराखडा करताना तुम्हाला विचारलं का नाही? माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबांना. मुख्यमंत्री साहेब, या पुणे शहरामध्ये तुमचं सरकार आहे, तुमची महानगरपालिका आहे, हे तुमच्या इशारा का महानगरपालिका काम करते, तरी सुद्धा विकास आराखड्यामध्ये ही जागा एका खासगी व्यावसायिकाला कशी दिली याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं. मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे, मुख्यमंत्री साहेब, तुमचं जे आता भारतीय जनता पार्टीचं जे मुख्यालय मुंबईमध्ये याचं तुम्ही आता उद्घाटन केलं माननीय भारत देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी. माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबांना, मुख्यमंत्री साहेब, 1 दिवसात ही फाईल मंजूर झाली, जागा हस्तांतरित झाली. अहो, बाबासाहेब आंबेडकरांनी तर या देशाचं संविधान लिहिलंय ना. कोण आहे भारतीय जनता पार्टी, कोण आहे RSS? अहो, RSS काय आहे भारताला माहिती आहे. RSS ची शाखा आहे ना भारतीय जनता पार्टी, याचं सरकार आहे ना. माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेब,
भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयाला जागा मिळते आणि बाबासाहेबांच्या स्मारकाच्या विस्तारीकरणाला जागा 20 वर्ष मिळत नाही. अरे कोणता हा मनुवाद आहे, कोणता जातीवाद आहे? तुम्हाला वाटलं असेल की आंबेडकरी समाज शांत बसेल. आंबेडकरी समाज शांत बसणार नाही. आंबेडकरी समाज हा आंबेडकरी विचाराचा आहे आणि जे जे मनुवादी विचाराचे ते तुमचं समर्थन करतील, नक्कीच तुमचं समर्थन करतील, पण आंबेडकरी समाज कधीच समर्थन करणार नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या अनिल मिश्राचा व CJI गवई साहेब यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाच्या निषेधार्थ सोलापुरातील बहुजन समाज पार्टी महाराष्ट्राचे प्रभारी रामचंद्र जाधव, प्रदेश सचिव आपासाहेब लोकरे, प्रदेश सचिव संजीव सदाफुले, जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड, शहर अध्यक्ष देवाभाई उगळे, जिल्हा उपाध्यक्ष बालचंद्र कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष करण काळे यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. बहुजन समाज पार्टी जिल्हा सोलापूर यांच्या वतीने आज महापुरुष आणि भारतीय राज्यघटनेचे रचयिता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी शूद्र प्रवृत्तीची व्यक्ती ॲडव्होकेट अनिल मिश्रा यांनी अतिशय वाह्यातपणे शब्द वापरून अपमानास्पद शब्द वापरून या ठिकाणी अवमान केलेला आहे. त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश CJI गवई साहेब यांचे दिशेने सुप्रीम कोर्टाच्या एक तिवारी नावाच्या वकिलांनी बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे या मनुवादी वृत्ती ज्या आहेत ह्या त्यांच्यामधला द्वेष असा उफाळून येत आहे दलितांविषयीचा. तर या सर्व घटनेचा सोलापूर जिल्हा बहुजन समाज पार्टी तसेच महाराष्ट्र प्रभारी बहुजन समाज पार्टी या नात्याने मी स्टेटच्या वतीने सुद्धा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि संबंधितांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी सरकारला विनंती करतो. विश्वभूषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधानं मिश्रा नावाच्या एका वकिलांनी अभद्र अशी टिप्पणी केली आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्या विरोधामध्ये सुद्धा एका माथेफिरू वकिलानं त्या ठिकाणी काल पायातील बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही घटनांचा निषेध बहुजन समाज पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही करीत आहोत आणि आत्ताच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या दोन्ही घटना ज्या आहेत त्या लोकशाहीला काळिमा फासणार आहेत आणि भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कुठेतरी दरी निर्माण करण्याच्या आहेत. तर अशा समाजकंटकांना वेळीच जाब बसण्यासाठी जरब बसण्यासाठी त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणं आणि त्यांच्यावरती दंडात्मक कडक अशी कायदेशीर कारवाई करणं हे अत्यंत योग्य आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती जी चिखलफेक केली आहे ते ॲडव्होकेट अनिल मिश्रा यांच्यावरती आणि या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई यांच्या अंगावरती बूट मारण्याचा प्रयत्न करणारे वकील यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय व त्यांना खरं तर रासुकाखाली अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी असं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही मागणी करतोय. तसेच आज खऱ्या अर्थानं देशानं पाहिलंय की जातीवाद संपला असं म्हटलं जातंय, परंतु जातीवाद काय असतो या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या गवई साहेबांना खऱ्या अर्थानं या मनुवादी प्रवृत्तीने दाखवून दिलाय. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोय आणि त्यांना अटक करण्याची मागणी करतोय. जय भीम जय भारत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अभद्र वक्तव्य करणारे ॲडव्होकेट अनिल मिश्रा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी ही बहुजन समाज पार्टीची मागणी आहे. तसेच
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश BR गवई यांच्यावर ज्या वकिलाने बूट फेकला त्याच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा असं बहुजन समाज पार्टीचं मागणं आहे। व या देशात मनुवादी व्यवस्था पूर्ण ताकदीनं डोकंवर काढण्याचे ही चिन्ह दिसत आहेत। तर बहुजन समाजाने आताच सावध होऊन फुले शाहू आंबेडकरांची मानवतावादी आंदोलनाची कास धरून अशा प्रवृत्तीला ठेचण्याचे काम करावे एवढंच आजच्या दिवशी बोलतो। जय भीम जय भारत। बहुजन समाज पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द काढणाऱ्या अनिल मिश्रांचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो। तसेच मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे गवई साहेबावर जी बुटफेक झाली त्याचाही जाहीर निषेध करतो। एक लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, आपण कितीही उच्च पदाला गेलो, आपण या देशाबद्दल कितीही केलो, हा देश आपला आहे, परंतु आपल्याबद्दल इथल्या मनुवादी लोकांची भावना मात्र वाईट आहे। गवई साहेब किती जरी म्हणाले की आम्हाला क्रिमिलेअर लावला पाहिजे, दलितामध्ये अबकड झालं पाहिजे, गवई साहेब किती जरी म्हणाले तरी गवई साहेब आपल्याला सुद्धा या मनुवाद्यांनी आपली जात दाखवून दिली आहे असं या ठिकाणी वाटतंय। त्यामुळं आम्ही या प्रवृत्तीचा निषेध करतोय। गवई साहेबांनी अबकड करताना आणि क्रिमिलेअर लावताना विचार करायला पाहिजे होता। या देशातली जातीवादी शक्ती संपलेली नाही ही त्यांना आज दिसला असेल असं आम्ही समजतो। महाराष्ट्र बहुजन समाज पार्टी आज जी हे दोन मुद्दे उपस्थित झालेले आहेत आणि जाणून बघून उपस्थित केलेले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आणि सुप्रीम कोर्ट गवई साहेबाचा अपमान, हे जे केलेलं आहे, केंद्रात सरकार त्यांचं आहे, राज्यात त्यांचं आहे, यांची सनद वकील ही जी असती ती रद्द झाली पाहिजे आणि त्यांना ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। राज्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुका अतिवृष्टीग्रस्त म्हणून समावेश करावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांपैकी 11 तालुक्यांचा समावेश केला आहे, पण गडहिंग्लज तालुक्याचा समावेश केलेला नाही। अतिवृष्टीमुळे 17 गावातील 319 शेतकऱ्यांच्या 190 हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या शिष्टमंडळात उबाटा शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंद्रे, अमर चव्हाण, संपत देसाई, सोमगोंडा आरबोडे, प्रशांत देसाई, बसवराज आजरी, गणेश कुरुंदकर, अवधूत पाटील, ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे, राजनगर, चंद्रगुप्तनगर येथील साकेत बुद्ध विहार समिती व महामाया महिला मंडळ नांदेडच्या वतीने वर्षावास अधिष्ठान समापन व बुद्धमूर्ती वर्धापन दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। भिक्खू विनय बोधीप्रिय महाथेरो, भिक्खू संघपाल महाथेरो, भिक्खू रेवत बोधी, भिक्खू शीलरत्न, भिक्खुनी चारुशीला यांच्या प्रमुख उपस्थितीत भिक्खू विनय बोधीप्रिय महाथेरो यांनी उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना सुत्तपठण व धम्मदेशना दिले। प्रारंभी तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेसह वार्डातून प्रभात फेरी करण्यात आली। यावेळी समता सैनिक दलाच्या
जवानांनी ही भूमिका बजावली। कार्यक्रमात साकेत बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी व महामाया महिला मंडळासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। नांदेड शहरातील राजनगर चंद्रगुप्त नगर या ठिकाणी असलेलं हे साकेत बुद्ध विहार अनेक वर्षांपासून या बुद्ध विहारामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हापासून पाहतो साधारणतः 25 ते 30 वर्षांपासून इथे धम्मकार्य सातत्याने केलं जातं। एक मोठा परिसर अवतीभोवती बौद्ध अनुयायांचा या ठिकाणी आहे। गेल्या 3 वर्षापूर्वी साकेत बुद्ध विहाराचं पुनर्निर्माण केलं गेलं, ज्यामध्ये ही इमारत तयार केली गेली आणि जे बुद्धरूप या ठिकाणी प्रतिष्ठित केलं गेलं ते आजच्या दिवशी। आज साकेत बुद्ध विहाराचा 3रा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात परिसरातील आणि नांदेड शहरातील बौद्ध जनांनी एकत्रित येऊन केलेला आहे। या ठिकाणी अनेक उपक्रम राबवले जातात। भविष्यामध्ये काही कालावधीमध्ये एक नवीन इमारत या ठिकाणी उभी केली जात आहे, ज्यामध्ये अपेक्षित आहे एक सुंदर आणि अतिशय योग्य असलेलं ग्रंथालय या ठिकाणी तयार केलं जाईल। परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या करिता अभ्यासालय ग्रंथालय या ठिकाणी असेल आणि तेथे आसपासच्या परिसरातील असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना अभ्यास करण्याची मोठी सुविधा मिळेल अशी एक अपेक्षा या बुद्ध विहारामध्ये आहे आणि त्या दृष्टीने इथे इमारत निर्माण केली जात आहे। लवकरच काही कालावधीतच ती इमारत निर्माण होईल। बुद्ध विहार या परिसराला एक फार मोठी शोभा त्यामुळे येईल। बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं बुद्ध विहार, ज्यामध्ये एक बुद्ध रूप असावं जे लक्षणांनी अनुलक्षणांनी युक्त असेल, ज्या बुद्ध विहारामध्ये भिक्खू किंवा भिक्खुणींच्या करिता निवास असेल, ज्या बुद्ध विहारामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची सोयी सुविधा असेल आणि ज्या बुद्ध विहारामध्ये सातत्याने धम्म चळवळ चालली असेल। सर्वात मोठी गोष्ट बाबासाहेब आंबेडकर सांगतात की बुद्ध विहार केवळ पूजा वंदना करण्याचं ठिकाण असता कामा नये, तेथपर्यंत ते असता कामा नये, तर बुद्ध विहार संस्कार केंद्र असलं पाहिजे। आणि बाबासाहेबांच्या दृष्टिकोनानुसार या साकेत बुद्ध विहारामध्ये तशा प्रकारच्या योजना भविष्यामध्ये राबवल्या जाणार आहेत। बुद्धरूप या ठिकाणी अत्यंत सुंदर आहे। गेल्या 3 वर्षापासून सातत्याने येथील उपासक आणि उपासिका मोठ्या प्रमाणात धम्म चळवळीमध्ये सातत्य ठेवत असतात। दर रविवारी या ठिकाणी धम्मवर्ग घेतले जातात। भिक्खुणी चारुशिला तेरी यांच्या मार्गदर्शनामध्ये या बुद्ध विहाराच्या अनेक घडामोडी ज्या आहेत त्या या ठिकाणी सातत्याने चालू आहेत आणि यापुढे राहतील। मी एक भिक्खू या नात्याने भिक्खू विनय बोधिप्रिय महाथेरो साकेत बुद्ध विहार परिसरातील सर्व बौद्ध अनुयायांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निष्ठावान अनुयायांना अनंत अपार मंगल कामना, असंख्य मंगल कामना व्यक्त करतो की यापुढे उत्तरोत्तर आपल्यामध्ये असलेली धम्म चळवळ ही विकसित होत जावी आणि धम्माच्या मार्गामध्ये आपण जागरूकतेने जगावेत। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे नमो बुद्धाय, जय भीम। मी साकेत बुद्ध विहार कमिटीचा उपाध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी बौद्ध धम्म आणि संघ यांचा वर्षावासाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता। 3 महिन्यात चालला आणि त्याचा वर्षावासाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। जय भीम। आज साकेत बुद्ध विहार राजनगर चंद्रगुप्त नगर या ठिकाणी वर्षावास निमित्त कार्यक्रम आयोजित केला। तर वर्षावासाचा समारोप आणि बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनाचा वर्धापन दिन या निमित्त सकाळी पूर्ण नगरातून प्रभात फेरी काढण्यात आली आणि त्यानंतर आदरणीय भंतींचं या ठिकाणी धम्मदेशना झाली। आदरणीय पूज्य भदंत विनयबोधी महाथेरोजी यांचं अत्यंत प्रभावी आणि अत्यंत समाजाला परिवर्तन देणारं असं या ठिकाणी धम्मदेशना झाली आणि संपूर्ण वाडातील लोकांनी या ठिकाणी एक दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी पुढील वर्षी नेहमी कार्यक्रम घेण्याच्या संदर्भामध्ये संकल्प केला आहे आणि धम्मसंस्कार कशा पद्धतीने या ठिकाणी करता येतील त्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जात आहे। त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचं मी अभिनंदन करतो, सर्वांच्या प्रतिमंगल कामना करतो। या ठिकाणी थांबतो। जय भीम। अशोक कापशीकर साकेत बुद्ध विहार समितीचा कोषाध्यक्ष आहे।
आज 30/10/2025 रोजी वर्षावास समापन, अधिष्ठान समापन व बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनाच्या निमित्तानं या ठिकाणी असा भव्य कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता। या कार्यक्रमामध्ये बरेचसे भिक्खू संघ आणि भिक्खुणी संघ उपस्थित झाले। त्यामध्ये साकेत बुद्ध विहार समिती, महामाया महिला मंडळ आणि राजनगर येथील सर्व माता भगिनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाल्या। आणि आज सकाळी 7 वाजता राजनगर, चंद्रगुप्त नगर, नागशेनगर येथील सर्व प्रभात फेरी या ठिकाणी संपन्न झाली। या कार्यक्रमाला सर्वांनी प्रतिसाद दिला व एक बौद्ध धर्म वाढवण्याचं काम या साकेत बुद्ध विहार समितीच्या वतीने होत आहे। आणि याच्या पुढे सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम योग्य प्रकारे धर्म वाढवण्याचं बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की भारत हा मी बौद्धमय करीन, हे बाबासाहेबांचे स्वप्न होतं। ते राजनगर आणि नागशेनगर साकेत बुद्ध विहाराच्या वतीने आम्ही करणार, हे दृढ विश्वास आमच्या माता भगिनी आणि सर्व उपासक उपासक वतीने मी आवाहन करतो। मी कांताबाई अर्जुनराव वाघमारे महामाया महिला मंडळाच्या वतीने बोलत आहे। तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन। उपस्थित वंदनीय भिक्खू यांना त्रिवार वंदन। उपस्थित सर्व महामाया महिला मंडळाचे बौद्ध उपासक आणि उपासिका। आज साकेत बुद्ध विहार या ठिकाणी वर्षावासाचा कार्यक्रम संपन्न झाला। तसेच मूर्ती स्थापनेचा वर्धापन दिन पण चांगल्या पद्धतीने संपन्न झाला। सकाळी प्रभात फेरी काढली आणि त्यामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती ठेवून सर्व वंदना घेत आमच्या विहारातून सर्वीकडे प्रभात फेरी काढली आणि या ठिकाणी विहारामध्ये येऊन वंदना घेतली आणि पुढील कार्यक्रम म्हणजे भंतेचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं। जय भीम महिलाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।